नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, एप्रिल मे महिन्याच्या पेन्शनबाबत मंत्रालयातून मोठी अपडेट आलेली आहे. त्या संदर्भात मंत्रालयात फोन केला असता अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. तर ज्या लाभार्थ्यांची पेन्शन मिळालेले नाही त्यांनी काय करायचे आणि कशा पद्धतीने प्रक्रिया राबवायची म्हणजे आपल्याला आपले पेन्शन मिळेल, तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या फोन कॉलमध्ये दिलेली आहे. तरी व्यवस्थितपणे तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीने कार्यवाही करा म्हणजे तुमचे पुढील पेन्शन मिळणार आहे. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. सर, दिव्यांगांची पेन्शन आली महाराष्ट्र कोकण विभाग एप्रिल 2026 ची. सर, लास्ट टाइम फोन केलेला तुम्ही? होय होय. लास्ट टाइम काय सांगितलेलं मी? तुम्ही केलेला ना फोन? मी सांगितलं ना तहसीलमध्ये जाऊन चेक करा. हा सर, बरोबर. 2 मिनिटं बोलू शकतो का? हा बोला ना. अहो, तहसीलमध्ये आम्ही चौकशी केली. तहसीलवाले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तहसीलवाले सर्व कलेक्टर साहेब सर्व सांगतात आमच्याकडे विषय काय नाहीये, तो वर विषय आहे. मग आता दिव्यांग लाभार्थ्यांनी काय करायचं सर? ठीक आहे, आता मी सांगतो तुम्हाला. सामाजिक न्याय विभागाकडून तुमचं पेन्शन होणार आहे. अर्ध्या लोकांनी बोगस प्रमाणपत्र जमा केले, त्यामुळे डिपार्टमेंटने सगळ्यांचे पैसे होल्ड केलेले. आता ती पडताळणी चालू आहे. आता ती पडताळणी किती दिवस चालेल ते सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयाला जाऊन आम्हाला फोन लावून द्या. तुमचं जर व्हेरीफाईड झालं असेल, व्हेरीफाय मध्ये तुम्हाला लिहून येतं पेंडिंग फॉर ऑफिशियल म्हणून. ठीक आहे, त्याच्यामध्ये खाली डेट असतात, तर त्या डेटच्या मध्ये तुम्हाला येणार पैसे. जर नाही आले तर तहसीलमध्ये फोन करा आम्हाला तिकडे जाऊन. मग लास्ट टाइम तेच सांगितलं ना मी तुम्हाला. सर, तहसीलमध्ये जाऊन मला फोन लावून द्या, मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. ठीक आहे, तहसीलमध्ये जायला सांगा त्यांना, फोन लावून द्या. महाराष्ट्रामध्ये बरेचसे दिव्यांग लाभार्थी आहे सर. एप्रिल 2026 ची काही लाभार्थ्यांना पेन्शनच नाही आलेली सर. ऐका ना माझं सर, मी काय बोलतो, जर दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र जमा करून लाभ घेतलेला आहे काही लोकांनी, तर त्याच्यामुळे डिपार्टमेंट चेक करणार ना, का नाही करणार? बरोबर आहे. होय होय. मग कारण ज्यांचे खरंच ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी सगळे कागदपत्र जाऊन त्यांना आलेले नाही पैसे. ज्यांनी बोगस जमा केले त्या लोकांना आलेत म्हणून डिपार्टमेंट पडताळणी करत आहे. अच्छा अच्छा. मग ते डिपार्टमेंट कुठे वर तहसील विभाग चौकशी करतोय की आपलं वरूनच दिव्यांग विभाग? तहसील नाही, जे पेमेंट देत आहे तेच एक चौकशी करत आहे. अच्छा, असा विषय आहे का? हा, म्हणून ते पैसे येत नाही. मग आता ज्या थांबवले आहेत. असे एका दोघांचे नाही थांबवलेले, सगळ्या डिपार्टमेंटनी सगळ्यांचे थांबवलेले पैसे. होय होय. मग आता ते राहिलेले पैसे मिळणार का दिव्यांगांना एप्रिल 2026? हा, भेटणार ना. व्हेरीफाईड झाला असेल तर भेटतील पैसे, ना तर नाही भेटणार. आता का काही लाभार्थ्यांना मग तहसील विभागातून तसं सांगायला पाहिजे ना की तुमची ही डॉक्युमेंट्स नाही आम्हाला आणून द्या म्हणून, असं तरी बोलायला पाहिजे सर. दिव्यांगांना कसं काय समज? मला सांगा मानधन कोण घेत आहे? दिव्यांग घेतात ना. होय होय. दिव्यांगाचे कागदपत्र तहसीलवाले का चेक करणार? त्यांचं मानधन, तुम्हाला मानधन पाहिजे तर तुम्ही कागदपत्र प्रॉपर दिली पाहिजे, तुम्ही अपडेट घेतला पाहिजे त्याचा. मानधन जर हवं आहे ना तर प्रॉपर अपडेट घेतला पाहिजे ना त्याचा सर, काय फॉलोअप आहे काय नाही. अच्छा अच्छा. विदाऊट फॉलोअप कसं करणार ते लोक? बरोबर आहे. मग दिव्यांगांना आता डॉक्युमेंट्स वगैरे काय जमा करायला कोणाला सांगू तहसील विभागाला? तिकडे तहसीलमध्ये जाऊन व्हेरीफाईड झालेलं आहे का ते चेक करायला सांगा. व्हेरीफाईड मध्ये किती दिवस येतील ते पेंडिंग फॉर ऑफिसर मध्ये सांगतील ते लोक. ते बोलतात आमच्याकडे ऑप्शन पण नाही, साईट ओपन नाही होत. त्यांना बोला मंत्रालयामधून फोन आहे, मग बरोबर साईट चालू होते त्यांची. ओके चालेल. ठीक आहे. ओके ओके चालेल. ओके चालेल.